आपल्याला म्हणजे आम्हाला विश्रांतीमध्ये काही थोड्या किरकोळ ग्रामपंचायती सोडल्या तर म्हणजे असो, वेळ झालेला आहे, पुढे जायचं आहे. मी आता चंद्रकांत कळंबे आणि त्यांनी सगळ्या व्यासपीठावर मान्यवरांची नावं घेतली. ते सर्व मान्यवर आणि आपण सर्व म्हणजे एक चांगला देखणा वाडा शूरवीर तानाजी मालुसरे यांचा आपल्याला इथं करायचा आहे. जो एक आपण गेले अनेक वर्ष त्या वाड्याकडे पाहत होतो. इथं एक मोठं आंब्याचं झाड होतं. ते पण नंतर त्याला वाळू लागून मला वाटतं ते पडलं. त्या ढोळीमध्ये हत्यारं असायची असं म्हटलं गेलेलं आहे, आपल्याला काय माहिती नाही. परंतु हा परिसर हा थोडा याला इतिहास काळ आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि म्हणून करता जे जे लागलं आता त्यांनी चंद्रकांतनी सांगितलं. कारण माणूस एकदा ज्यावेळेला कायमचा पोट भरत नसतं, तसं आमचा विकास कामांचा आहे. विकास कामं कितीही केली तरी ती न संपणारी बाब आहे. परंतु असं काही ऐतिहासिक ठेवा आहे, तो जपणं जोपासणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून करता जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही शासनाच्या माध्यमातून आपल्याला या उमरड असेल, तिकडं आपलं सूर्याजी मालुसरेंची साखरच्या तिथली समाजात तो कार्यक्रम असेल तिथं, आणि ज्या ठिकाणी आम्हाला जेवढं शक्य आहे, कारण हे सरकार महायुतीचं हे आपले ज्याने इतिहास रचला त्यांना कधी विसरणार नाहीत. त्यासाठी जे लागल ते करून देण्याची तयारी आमची आहे. आज रायगडच्या पायथ्याला एक चांगली शिवसृष्टी उभारायचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे. त्याचं थोडे पैसे वाढत आहेत, कारण आम्ही जेव्हा मंजूर केले तेव्हा 50 कोटी रुपये होते, परंतु ते जवळजवळ 400-500 कोटीकडं सगळं जात आहे. पण ते करणार आम्ही, कारण जवळजवळ 85 एकर जागा तिथं आम्ही घेऊन ठेवलेली आहे शासनाच्या माध्यमातून. आणि किल्ल्यावरून आल्यानंतर त्या शिवसृष्टी पाहिल्यानंतरच लोक पुढे जातील अशा प्रकारचं काम करतोय. त्याच धर्तीवरती जेव्हा प्रतापगडावरनं लोक येतील त्यावेळेला, ज्या वेळेला उमरठला येतील त्यावेळेला तानाजी मालुसरेंचा हा संपूर्ण परिसर पाहून पुढे जातील. अशा प्रकारचा आपण वेगळा इतिहासरूपी ठेवा इथं जपण्याचा जोपासण्याचं आपण काम करणार आहोत. म्हणजे असो, आज खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे. 15 जानेवारीला निवडणूक आहे, 16ला रिझल्ट आहे. ज्या नगरपालिका झालेल्या आहे त्याचा 21ला रिझल्ट आहे. आणि मंडई ज्या शिल्लक होत्या त्यांचं 20ला मतदान आहे, ज्या काय कारणास्तव राहिलेल्या आहेत त्या. आणि अशा या अनुषंगाने आज आम्ही सामोरं जात असताना की तुम्ही आम्हाला जे 4-4 वेळेला निवडून दिलेलं आहे